नमस्कार. तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अशा पुस्तकाविषयी ऐकले आहे का, ज्यामुळे संपूर्ण पुण्यात राजकीय वादळ उठले? एका अशा पुस्तकाविषयी ज्याने लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांना थेट देशाचे दुश्मन म्हणून घोषित केले. ते पुस्तक म्हणजे सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचे देशाचे दुश्मन. या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी ब्राह्मणी नेतृत्वाने बहुजन समाजाला कसे शिक्षण, सत्ता आणि अधिकारापासून दूर ठेवले याचा इतिहास उलगडला आहे. हे नुसते वाचन नाही, तर इतिहासाचे पुनर्वाचन आहे. या पुस्तकात टिळकांना ब्राह्मणाचे पुढाकारी का म्हटले, टिळकांनी सक्तीच्या शिक्षणाला विरोध का केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक यांची बाजू घेऊन कोर्टात ऐतिहासिक लढाई का केली, या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि पुस्तकाचा मूळ आशय शब्दाने शब्द तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमध्ये मिळेल. आजच्या भाग 1 मध्ये आपण पुस्तकाची प्रस्तावना आणि टिळक चिपळूणकरावर पहिला थेट हल्ला वाचणार आहोत. कृपया लक्षात घ्या, आम्ही केवळ ऐतिहासिक दस्तऐवजाचे अभ्यासपूर्ण वाचन करत आहोत. शांतपणे चिकित्सक वृत्तीने या विचारांचा वेध घ्यावा. श्री केशवराव बागडे, BA LLB यांची प्रस्तावना. सदर पुस्तकाचे लेखक श्रीयुक्त दिनकरराव जवळकर यांनी यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी अशी इच्छा प्रदर्शित केली व त्यांच्यासारख्या उत्साही गृहस्थाच्या म्हणण्यास मान द्यावा असे वाटल्यावर मी हे 4 शब्द लिहित आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची कामगिरी राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. जसा जसा काळ लोटेल तसतसे त्यांच्या कार्याचे महत्त्व सुजाण माणसाच्या प्रत्ययास अधिकाधिक येणार आहे. महात्मा फुले यांच्या हयातीत त्यांच्या निंदकांनी वाटेल तशी कठोर टीका केली. त्यांच्या पवित्र कामगिरीविषयी जाणून बुजून जनतेत गैरसमज प्रस्तुत केला. काही कुटाळ लोकांची मर्यादा याच्याही पुढे जाऊन त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या पत्नी पुण्यश्लोक मातोश्री सावित्रीबाई यांचा नीचपणे छळ केला व अखेर मारेकरी घालून त्यांना जगातून नाहीसे करण्याचा दृष्ट उपद्व्याप करण्यासहित त्यांच्या शत्रूंनी कमी केले नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या बहुजन समाजाच्या हितार्थ आपला देह झिजवला तो निरक्षर व अज्ञान असल्यामुळे व ज्यांच्या असुरी कार्याला त्यांनी आपल्या कामगिरीने व्यसन घातली ते लोक सुशिक्षित पण स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून टपून बसणारे असल्यामुळे महात्मा फुले यांच्या मोठेपणावर कृष्णपटल पडले आहे. काळ हा फार निष्ठुर आहे. स्वार्थी माणसे स्वतःच्या पाताळयंत्रीपणाने व सैतानी स्वार्थांधतेने असत्यावर सत्याचा, पापावर पुण्याचा व जनताद्रोहावर लोकसेवेचा व स्वार्थपरायणतेवर परोपकाराचा मुलामा चढविण्याचे लाघवी प्रयत्न करून अजान व भोळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून तिची दिशाभूल करू शकतात. सर्वसाधारण जनता विचारक्षम व कार्यक्षम होईपर्यंत असा कटू प्रकार अनुभवाला येत जाणार हे निर्विवाद आहे. याच कारण परंपरेमुळे आपल्या देशात होऊन गेलेल्या ब्राह्मणेतर साधू संतांना, राजकारणी मुत्सद्यांना, स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या वीरश्रेष्ठांना ब्राह्मण लोकांच्या निंदेच्या, छळाच्या व प्राणघाताच्या दिव्यातून तावून सलाखून निघावे लागले व त्यांचे अद्वितीयत्व जगाच्या निदर्शनास येऊ शकले. अशा विभूतींच्या समकालीन निंदकांना वाटेल तितका उन्मादानंद झाला असला तरी कालाचे अपत्य इतिहास या बाबतीत सत्याचा निर्णय केल्या वाचून बहुतेक चुकत नाही. विभूतीसंबंधी समकालीन निंदा, छळ व प्राणघात वगैरे दुष्टांच्या कृतींना कालाने एकदा आपल्या उदरात ठाव देऊन त्यांना आपल्या भयंकर जठराग्नीची आस दिली की त्यातून त्या थोर पुरुषांच्या कृतीचे सत्कीर्तीरूप शब्द व तेजस्वी सुवर्ण बाहेर पडते. महात्मा ज्योतिराव यांच्या चरित्र्याला सर्वभक्षी व सर्वसाक्षी कालाच्या कारभाराचा व नियम तंतोतंत लागू होतो. त्यांचे निंदक व छलक स्मृतिशेष होत चालले असून महात्मा फुले यांच्या अनुयायांची संख्या गणिती श्रेणीने वाढत चालली आहे. महात्मा ज्योतिराव यांच्या अफाट देशसेवेचे खरे रूप जनतेच्या निदर्शनास आणण्यास त्यांच्या कामगिरीविषयी जितके पुस्तके प्रसिद्ध होतील तितकी आवश्यक आहेत. राज्यकर्त्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा ज्या दोषामुळे समाजातील संघटना बिघडली, बेकी पडली, तेज लोपले व समाज स्वातंत्र्य रक्षणास असमर्थ बनला ते दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करणारे गृहस्थच खरे राष्ट्रोद्धारक होत. महात्मा ज्योतिराव यांच्या शिक्षणाकडे व त्यांनी निधड्या छातीने केलेल्या अथांग कार्याकडे लक्ष दिले तर अर्वाचीन इतिहासात त्यांना उच्च स्थान मिळणार यात शंका नाही.
महात्मा फुले यांच्या चारित्र्यातील काही गोष्टींवर प्रकाश पडण्यास सहाय्यभूत होणारे हे पुस्तक लिहिण्यास श्रीयुक्त दिनकरराव यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. या पुस्तकातील भाषा पद्धती अगर विचार प्रदर्शन पद्धती ब्राह्मणांना आवडणार नाही, परंतु त्यामुळे रुष्ट न होता सदर गृहस्थांचे पुस्तक वाचून त्यावर एकंदर पूर्व परिस्थिती ध्यानात घेऊन विशेषतः रा. चिपळूणकर यांनी केलेली महात्मा फुले यांची निंदा लक्षात घेऊन शांतपणे मनन केले पाहिजे. क्रियेस प्रतिक्रिया हा निसर्गदेवीच्या साम्राज्यातील अबाधितपणे व अव्याहतपणे परिणामकारक होणारा नियम आहे. तदनुरोधाने महात्मा ज्योतिराव यांची निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर मिळणे साहजिकच आहे. या प्रत्युत्तर दाखल केलेल्या प्रयत्नाने चिडून जाऊन प्रत्याघात करण्याचाही मोह कित्येकांना अनावर होण्याचा स्राव आहे. परंतु त्यायोगे जनतेचा अगर देशाचा फायदा न होता तोटाच होणार ही गोष्ट सर्वांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य आहे असे समजून मी ती विरोधी वाचकांच्या निदर्शनास नम्रपणे आणीत आहे. सुशिक्षित समाजास वळण लावण्याचा अभिमान धरणाऱ्या कै. चिपळूणकर यांच्यासारख्या गृहस्थाने महात्मा ज्योतिराव यांच्यावर बेभानपणे निंदास्त्र चालवावे. त्यांना व त्यांच्या मतप्रणालीस मान्यता देणारे कै. टिळक यांचा पुणे म्युनिसिपाल्टीने बहुमान करावा व याच म्युनिसिपाल्टीपुढे महात्मा ज्योतिरावांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वाचा गंभीर प्रश्न आला असता काही ब्राह्मण मान्य वर्तमानपत्रांनी महात्मा फुल्यांची टवाळकी करावी. म्युनिसिपाल्टीच्या काही सभासदांना या ठरावाने माकड चेष्टा करण्याचा मोह उत्पन्न व्हावा ही अत्यंत उद्वेगकारक व चीड आणणारी बाब आहे. गोऱ्या नोकरशाहीचा दृष्टिकोन बदलण्याची उठाठेव करणाऱ्या काळ्या ब्राह्मणशाहीने अगोदर स्वतःची वृत्ती अंतर्मुख करून त्यांचे पृथक्करण करून घ्यावे, म्हणजे त्यात जनताद्रोह कसा सळसळतो आहे हे प्रत्ययास येईल. इतरावर केलेल्या अन्यायाची स्तुती जागृत करून ते अन्याय चालू ठेवण्याचा खटाटोप करण्याऐवजी ते नाहीसे करण्यानेच देशाची खरी सेवा होणार आहे. या पुस्तकाने अशी भावना उत्पन्न हो अशी आशा व्यक्त करून ही प्रस्तावना संपवतो. केशव गणेश बागुडे.